नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि आज आपण करणार आहोत वडापाव। तर काय स्पेशल आहे आज हे तुम्हाला नंतर कळेलच, पण आधी आपण बघूया वडापाव कसा करायचा। तर त्यासाठी आपण तेलामध्ये कांदा चिरून टाकलेला आहे। यामध्ये आता आपण मिरची बारीक करून टाकणार आहोत हिरवी। अशा प्रकारे आपल्याला हे नीट भाजून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर आपण यामध्ये मॅगी मसाला टाकलाय। मॅगी मसाल्याने चव खूप छान होते। देन आपण यामध्ये आता मीठ टाकणार आहोत। हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि हे पण चांगलं मिक्स करून ते आपल्याला उकडलेल्या आणि बारीक केलेल्या बटाट्यामध्ये टाकून हे पण मिक्स करून घ्यायचंय। आता हे थोडंसं साईडला ठेवा आणि बेसन पीठ आपण घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण लसूण बारीक करून टाकून त्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे। आता आपण त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि हे आहे मीठ। यामध्ये आता आपण जिरा पावडर टाकून तांबडं तिखट टाकलेलं आहे आणि आपण हे नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण बटाट्याचे ते वडे करायचे आहेत आणि यामध्ये हे डिप करून मिक्स करून ते भाजायचे आहेत। तर आज स्पेशल डे आहे, ते आहे स्पेशल म्हणजे माझ्या माझ्या भाऊचा बालबाजार आहे। तर आम्ही वडापाव यासाठी केले होते की माझ्या भावाच्या बालबाजारमध्ये ते आम्हाला विकता यावेत। तर हा आहे बाजार। सर्व मुलं काही ना काहीतरी विकायला घेऊन आलेले आहेत। भाजीपाला आणलाय कुणी पाणीपुरी, वडापाव असं बरंच काही आणलेलं आहे। तर हा आहे बालबाजार आणि हा आहे माझा भाऊ जो की वडापाव विकतोय। तर आम्ही ठेवला होता हा वडापाव 10 रुपयाला, त्यामुळं आमचे सर्व वडापाव संपले आणि चव पण खूप छान झाली होती। बऱ्याच जणांनी आम्हाला कॉम्प्लिमेंट पण दिले। तर हा झाला माझ्या भावाचा बालबाजार।